न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्लॉट धारकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन संत नरहरी डेव्हलपर्स कडून लवकरच प्रक्रिया सुरू। कळमेश्वर येथील संत नरहरी डेव्हलपर्सचे संचालक श्री सुनील लेदे यांनी आज दिनांक 14 मार्च 2026 रोजी काही प्लॉट धारकांच्या तक्रारी संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली। यावेळी प्लॉट धारकांच्या अडचणी व समस्या समजून घेत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यासंदर्भात सुनील लेदे यांनी सांगितले की मार्च महिन्याच्या अखेरीपासून किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून संत नरहरी डेव्हलपर्सच्या माध्यमातून प्लॉट धारकांच्या प्रलंबित बाबी निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये काही प्लॉटची थांबलेली विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, तसेच काही प्लॉट धारकांचे राहिलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच संत नरहरी येथील ज्या प्लॉट धारकांना काही अडचणी किंवा तक्रारी आहेत त्यांनी संत नरहरी डेव्हलपर्सच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा करावी, अशी विनंतीही श्री लेदे यांनी केली आहे। प्लॉट धारकांच्या समस्या समाधानकारक पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट। लँड डेव्हलपर्स मध्ये घेतलेल्या प्रत्येक कस्टमरला माझी नम्र विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही जितका पेशन्स ठेवलेला आहे इतके वर्ष बस थोडासा पेशन्स आणखी ठेवा। मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत राहा। आपण मिळून हे सर्व लेआउट क्लिअर करून घेऊ आणि प्रत्येकाचा जितका कोणाचाही पैसा अडकला असेल एकही रुपया तो देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। मी ना फ्रॉड करणार आहे, ना इथून पळणार आहे, ना मी पळालो पहिले ना आताही पळालो। माझे फोनच नेहमी सुरू आहे, मी अवेलेबल आहे, माझे ऑफिस माझा स्टाफ अवेलेबल आहे। त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची आणि कोणत्याही प्रकारचा पैसा डुबणार असं कधीही मनामध्ये तुम्ही आणू नका आणि फक्त माझ्यासोबत राहून लेआउट क्लिअर करण्यासाठी मला सपोर्ट करा। मी तुमच्या प्रत्येक प्लॉटाची रजिस्ट्री लावून देण्यासाठी तयार आहो आणि लावून देईन। येणाऱ्या काही दिवसामध्ये आता आपण प्रत्येक लेआउटचे रजिस्टर सुरू करणार आहोत, परंतु शासकीय अनुमती मिळण्यासाठी काही वेळ लागत आहे आणि काही लोकांचे पैसे पण आपल्या लेआउटमध्ये फसलेले आहेत, परंतु आपल्याकडे लोकांचे पैशाच्या रिकव्हऱ्या आल्या नसल्यामुळे आपण त्यांना पैसे देऊ शकत नाही। परंतु काही लोक गैरसमज पसरवत आहेत की आमच्याकडे पैसा खूप आलेला आहे आणि आम्ही त्यांना पैसा देत नाही। मला एक सांगा, जे प्लॉट धारक